घरगुती सिलेंडरचा पुरवठा 75% वाढवला। देशात इंधनाचा तुटवडा नाही। लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्या आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। अशोक खरात प्रकरणात केवळ एका महिलेवर कारवाई करून संबंधितांना वाचवलं जातंय। चाकणकर या ओबीसी समाजातल्या असल्यामुळे त्यांना लक्ष केलं जातंय असा संदेश समाजात जाऊ नये। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। खोट्या साधूंच्या मागे समाज पळतो, पण खोटेपणा कधीतरी उघड होतोच। बीडमधल्या गणेश गडेचे महंत काशीनाथ महाराज यांची भोंदू कॅप्टन खरातवर टीका। नाशिक ध्रुवनगर परिसरात 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात अखेर वन विभागाला यश। डाट मारून बिबट्याला वन विभागानं घेतलं ताब्यात। जालन्यातील भोकरदनमधील धावडा परिसरात बिबट्या आढळल्याने भीतीचं वातावरण। वन विभागाने घटनास्थळी धाव घेत ड्रोनच्या मदतीनं बिबट्याला केलं जेरबंद। गडचिरोलीत 2 दिवसांपासून भडकलेल्या वणव्यांमुळे हिरवगार जंगल जळून खाक। दरवर्षी वणव्यांमुळे वनसंपत्ती होते नष्ट, वन्यजीवांचंही मोठं नुकसान। पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीच्या चेंबर पाईपलाईनला लिकेज होऊन घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर। लाखो लिटर केमिकलयुक्त पाणी पसरल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त। यवतमाळच्या तासलोट जंगलात 15 दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। अनैतिक संबंधांच्या संशयातून प्रियकरानेच हत्या केल्याची माहिती समोर। यवतमाळमध्ये जुन्या वादातून एकावर चाकूने हल्ला। या हल्ल्यात शेख आसिफ गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। अमरावतीतील श्रद्धा कॉलनीत नवसारी परिसरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद।